नमस्कार, माझं नाव आहे सागर आणि आपण पाहतात एपीपी माझा. बुलेटिनची सुरुवात करूयात आजच्या प्रमुख घडामोडींपासून. मुंबईच्या लोकल सेवेला पुन्हा एकदा तांत्रिक बिघाडाचा फटका बसलाय. सकाळच्या गर्दीच्या वेळी गाड्या उशिरा धावत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत असताना दिसत आहे. रेल्वे प्रशासनाने मात्र परिस्थिती लवकरच सुरळीत होईल असं आश्वासन केलंय. पुढच्या बातमीकडे. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. लोकांच्या प्रश्नांवर चर्चा कमी व एकमेकांवर टीका अधिक असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. तर सत्ताधारी पक्षाचं म्हणणं आहे की विकासाच्या कामाच्या आधारावर आम्ही जनतेला सामोरं जाऊ. याचबरोबर बेरोजगारीच्या नव्या आकडेवारीनं तरुणांची चिंता वाढवली. देशभरातून लाखो युवक नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. तज्ज्ञांच्या मते रोजगार निर्मिती ही सरकारसमोरील मोठी जबाबदारी ठरणार आहे. शेतकऱ्यांचा आत्महत्यांचा मुद्दा अद्यापही गंभीर आहे. अवकाळी पाऊस, कर्जाचा डोंगर, हमीभावाचा अभाव या तिहेरी संकटांमुळे शेतकरी हताश होत असल्याचं चित्र समोर येत आहे. आता दिलासादायक बातमी. भारतीय खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तर या यशामुळे नवी तरुणाई व खेळाडू यांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे. तरी पुढील बातम्या व अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा एपीपी माझा.